सरकारी वकिलाच्या आत्महत्येप्रकरणी वडवणीच्या न्यायाधीशावर अखेर गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती त्यांच्या मयत वकिलाच्या मुलाने स्वतः माध्यमांना आज शुक्रवार दिनांक 22 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता दिली आहे। बीड जिल्ह्यातील वडवणी न्यायालयातील सरकारी वकील आत्महत्या प्रकरणात अखेर न्यायाधीश आणि एका कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात तसेच न्यायालयीन वर्तुळात खळबळ उडाली आहे। 2 दिवसापूर्वी वडवणी न्यायालयातील सरकारी वकील विनायक चंदेल यांनी न्यायालयाच्या परिसरातच सत्कारासाठी मिळालेल्या शालीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती। या घटनेत पोलिसांना आत्महत्यापूर्वी लिहिलेली एक सुसाईड नोट मिळाली होती। या पत्रातील उल्लेख आणि कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे वडवणी न्यायालयाचे न्यायाधीश रफिक शेख आणि न्यायालयातील एक कर्मचाऱ्यावर वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। आज दिवंगत वकिलाचे कुटुंबीय वडवणी पोलिसांना भेटले, त्यावेळी विनायक चंदेल यांचा मुलगा विश्वजित चंदेल याने फिर्याद दाखल केली। त्यात न्यायाधीश रफिक शेख आणि संबंधित कर्मचाऱ्याकडून विनायक चंदेल यांना सतत मानसिक त्रास दिला जात असल्याने सरकारी न्यायालयाच्या आवारात गळफास घेऊन आत्महत्या केली होती, अशी माहिती स्वतः मयत वकिलाच्या मुलाने दिली आहे। आम्हाला जी पोलिसांनी चिठ्ठी दाखवली त्यामध्ये असा उल्लेख आहे की जे 2 व्यक्ती आहेत त्यांनी माझ्या वडिलांना मानसिक त्रास दिला आणि आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं, असा त्या चिठ्ठीमध्ये मजकूर आहे। कोणाकोणाचे नाव आहे त्या चिठ्ठीमध्ये? त्या चिठ्ठीमध्ये 2 व्यक्तींचे नाव आहे। शेख रफिक आणि जो एक क्लर्क आहे त्याचं नाव तारडे नावाचा क्लर्क आहे, त्या 2 व्यक्तींची नावं आहेत। शेख रफिक एक मिनिट जे शेख रफिक आहेत ते न्यायालयातील जज आहेत आणि त्यांच्या हाताखालचा क्लर्क आहे तो। तुमचे काय मागणी? याची सखोल चौकशी व्हावी आणि माझ्या कुटुंबाला माझ्या वडिलांना न्याय मिळावा। माझ्या मुलानं जेवून ठेवल्याबद्दल माहिती दिली, त्यात म्हणजे वडवणी येथील न्यायाधीश शेख रफिक आणि त्याच्या जवळचा कारकून तारडे ती मला मानसिक संकट आहेत व आपलं राजीनामा देण्याबद्दल धमक्या देत आहेत। तरी मला आता आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही, त्याने मला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केली। आम्हाला न्यायालयाने त्या कुटुंबाच्या समाधानासारखा न्याय द्यावा। तुम्हाला म्हणजे आत्महत्याच वाटते का काय घातपात वाटतो, असा काय संशय वाटतो का तुम्हाला? आत्महत्याच वाटते आम्हाला। अगोदर संशय वाटू लागला, पण आम्ही चिठ्ठी पाहिल्यानंतर आम्हाला आमच्या मुलाचं लक्ष दिसतं।